नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे किरण's किचन मध्ये। आज आपण गोड आणि झटपट होणारा पारंपरिक मराठी पदार्थ म्हणजे शिरा बनवणार आहोत। रवा, तूप, साखर, दूध किंवा पाणी वापरून तयार होणारा हा गोड पदार्थ प्रत्येक घरामध्ये आवडीने बनवला जातो। चला तर आपण बघूयात ही रेसिपी कशी बनवायची ते। त्यासाठी मी इथे एक जाड बुडाची कढई घेतलेली आहे। कढई छान गरम करून घ्यायचे। त्यामध्ये मी या मोठ्या चमच्याने 1 चमचा तूप घातलेला आहे। तूप थोडंसं गरम झालं की यामध्ये मी 1 वाटी रवा घेतलेला आहे। तुम्ही इथे रवा जाडही वापरू शकता। रवा आपल्याला छान गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा आहे। रवा छान असा भाजला की त्यामुळे आपला शिरा खूपच स्वादिष्ट असा बनतो। त्यामुळे रवा छान असा गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा। एक 5 ते 7 मिनिटांमध्ये मीडियम गॅसवरती रवा छान असा भाजला जातो। तुम्ही बघू शकता या पद्धतीने। आता मी इथे ड्राय फ्रुट्स घेणार आहे। ड्राय फ्रुट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। मी इथे 7-8 बदाम, 5-7 काजू, थोडेसे बेदाणे आणि थोडेसे पिस्ते घेतलेले आहेत। हे छान बारीक कट करून घ्यायचे आणि हे मी आता या रव्यामध्ये घालणार आहे। हे घालून आपण 1-2 मिनिटे परतून घेऊयात। यामध्ये मी 1 वाटी रव्यासाठी 1-1.5 ग्लास पाणी गरम करून घेतलेलं आहे। तुम्ही दूध घालणार असाल तर दूध ही छान असं गरम करून घ्यायचं। गरम दूध किंवा पाणी घातल्यामुळे शिऱ्यामध्ये आपल्या गुठळ्या होत नाहीत। आणि हे असं मिक्स करून घ्यायचं। लागेल तेवढं पाणी वरून आपण घालून घेऊयात। आता मी यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घातलेली आहे आणि हे केशर मी भिजवून ठेवलेलं होतं अगोदरच गरम पाण्यामध्ये। केशर ही आपण गरम पाणी किंवा दूध यामध्ये भिजवून घ्यायचं आणि इथे आपण सर्वात शेवटी साखर घालणार आहोत। 1 वाटी रव्यासाठी 1 वाटी साखर अगदी परफेक्ट होते। आपला शिरा ही जेवढा गोड हवा आहे तेवढा बरोबर होतो। इथे आपण हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये मी वरून 1 चमचा तूप घातलेला आहे आणि मी यावरती 2-3 तुळशीची पाने ठेवलेली आहेत। ते तुमच्या आवडीनुसार आहे। तुळशीच्या पानांचाही वाफेमुळे छान असा शिऱ्यामध्ये फ्लेवर उतरतो। त्यामुळे मी हे घातलेलं आहे। 3 ते 4 मिनिट झालेले आहेत। तुम्ही बघू शकता आपला शिरा इथे तयार झालेला आहे। शिऱ्याला केशरचा खूपच छान असा रंग आलेला आहे। शिराही आपला खूपच स्वादिष्ट झालेला होता। आता हा आपण एका डिश मध्ये काढून घेऊयात। तुम्हाला ही शिऱ्याची रेसिपी आवडली असेल तर नक्की बनवून बघा। रेसिपीला एक लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। चला तर पुन्हा भेटूया छान अशा रेसिपी सोबत। तोपर्यंत स्वस्थ रहा, खुश रहा आणि सर्वात महत्त्वाचं मस्त मस्त खात रहा।